सो हे गाईज अँड गुड मॉर्निंग ऑल्सो. तर सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायची एक सवयच आहे. त्यानंतर इतके कपडे बघून मला एवढं हेडेक होत होतं, कारण काही आम्ही चाललो आहे नाशिकला, तर त्याच्यासाठी माझी पॅकिंग एकदम फास्टली चालली होती. ट्रेन तर तशी ऑन टाईम होते, बट मला कपडे काय घ्यायचे आणि काय नाही ते सुचतच नव्हतं, आणि त्याच्यात माझी ही अशी घाणेरडी बॅग. त्यामुळे मला इतकं इरिटेशन्स होत होतं, जशी काय ही एक बॅग चोराचीच आहे. आणि खूप दिवस झाले आहे मी ही बॅग यूज करते ओन्ली ट्रॅव्हलिंगला. मी अशी बाहेर कुठे घेऊन जात नाही. पण तरी पण मला इतकं इरिटेटेड होत होतं या बॅगेला बघून, आणि त्या इरिटेशन्समध्ये मी सगळे माझे नवीन कपडे ते त्या बॅगेत भरले. तर ॲक्चुअली मला डेली वेअर्स पण घ्यायचे होते, पण मी ते नाही घेतले, कारण काय नाशिकला माझे ऑलमोस्ट कपडे आहेत. आता मी माझं तोंड वाकडं-तिकडं करत ही पॅकिंग केली फायनली, आणि त्यानंतर स्किन केअरसुद्धा घ्यायचं होतं. स्किन केअरला विसरून कसं काय चालेल? सो थोडंसं ते पण घेतलं, आणि त्यानंतर फिल्टर लावून स्नॅपचे असे काही वेगळे-वेगळे तोंड केले. काळा चहा आणि गरम-गरम खारी. त्यानंतर खाली गेले आणि मला 2 कामं करायचे होते. म्हणजे फर्स्ट म्हणजे तर माझे आयब्रोज, आणि सेकंड म्हणजे माझी साडी. पहिले तर पार्लरमध्ये गेले, तर त्या ताई आल्याच नव्हत्या. तर अनफॉर्च्युनेटली मला माझी साडी भेटलेली नाही आहे, आणि मला इतकी चीड येते ना आता. कारण काय, मला तिकडे कार्यक्रम होता साडी घालून. मी काय करू? काय घालू? त्यानंतर घरी आल्यावर मम्मीने लगेचच मला कपडे वाळत घालायला लावले, आणि इथे मी ड्रॅगन फ्रूट म्हणजे आमिरांचं फ्रूट खात होते. आता हे मला सडनली असं सुचलं कसं काय खायचं प्यायचं. तर खूप दिवस झाले होते, मम्मीने फ्रुट्स आणून ठेवले होते, आणि माझं हळू खायचं कामच चालू होतं. त्यानंतर आज निघायचं होतं, त्यामुळे म्हटलं खराब होतील फ्रुट्स, तर सगळे फ्रुट्स खाऊन घेतले, आणि फायनली पॅकिंग वगैरे झाली आणि आम्ही निघालो. आता याच्यात पण एक असा टास्क होता का ही बॅग आणि त्याच्यात इतकं सारं वजन. मग थोडीशी बॅग खाली केली आणि मम्मीच्या हातात एक पिशवी दिली, आणि मग आम्ही निघालो. आता इथे स्टेशनवर मी किती वेळ तरी बसले होते, पण मम्मीचं यायचं काही नावच नव्हतं. कारण काही, मम्मी गेली होती मार्केटला फिश आणायला दीदीसाठी. त्यानंतर पटकन लोकल पकडले आणि कल्याण स्टेशनला पोहोचलो. तर ऑलमोस्ट ट्रेन यायसाठी 20 मिनिट्स बाकी होते. मग फायनली ट्रेनमध्ये बसलो, आणि ट्रेनमध्ये चढायला इतकी काही गर्दी होती का विचारूच नका. आणि त्याच्यात मम्मीचं आणि बाबांना घेऊन चढायचं म्हणजे तर खूपच टेन्शन येतं. कसंबसं ट्रेनमध्ये आलो, आणि आम्हाला सीट पण भेटली. त्यानंतर माझ्याकडे टाईमपास करायला काहीच नव्हतं, म्हणून म्हटलं थोडीशी झोप काढून घेऊया. पण प्रवासात कुठे झोप लागते. तर थोडासा डोळा लागला नाही तर उठले, आणि बघितलं तर गाडी कुठे आहे, तर डायरेक्ट कसाऱ्यात. आणि मला असं वाटायला लागलं, अरे आत्ता तर 5 मिनिटं झालं बसलो, आणि कसाऱ्याला कशी काय गाडी गेली? तर आजपुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय.